नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं श्वेताच्या मिनी ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे श्वेताज लाईफस्टाईल. सो फ्रेंड्स, आपण आज रेसिपी बनवत आहोत मटर कचोरी. चला तर मग बनवायला स्टार्ट करूया. तर आपल्याला त्यासाठी 2 वाटी गव्हाचे पीठ आणि 2 वाटी मैदा असं मी सेम क्वांटिटीमध्ये घेतले आहे. त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेतले. त्यानंतर 4 चम्मच गरम तेल ॲड केले आणि छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी थोडं पाणी ॲड करून असं पीठ भिजून घेतलं. तर पीठ आपल्याला हे जसं आपण पुरीला भिजवतो जाडसर असं भिजून घ्यायचे आहे. त्यानंतर मी अशा प्रकारे भिजून घेत आहे, तुम्ही बघू शकता. पीठ भिजून झाल्यानंतर तेल लावून असं मी छान रेस्ट साठी 10-15 मिनिटं ठेवून देणार साईडला. तोपर्यंत आपण कचोरीचा मसाला रेडी करून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपण मटर घेतलेले आहे, त्यानंतर सांबार, बडीसोप, काळे मिरे 10 ते 15 घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या 4 ते 5 घेतलेले आहे, धनिया 1 चम्मच जिरं, 1 इंच अद्रकचा तुकडा, मीठ आणि हिंग. त्यानंतर जिरं, धनिया, मिरे, बडीसोप हे छान भाजून घ्यायचं थोडंसं लालसर होईपर्यंत अशा प्रकारे. आणि त्यानंतर मी एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून त्यामध्ये ते मटर, मिरची आणि अद्रक टाकून छान असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून मटर सॉफ्ट होईपर्यंत ते मटर असे होऊ दिलेले आहे. त्यानंतर जो आपला गरम मसाला होता तो पण मी बारीक करून घेतलेला आहे छान मिक्सरमध्ये. तर इथं हा माझा शौर्य आहे जो की खूप फूडी आहे, त्याला अशी नवीन आयटम खायला खूप आवडतात. तर त्याचीच डिमांड होती कचोरी कर म्हणून. मी हे मटर असे जाडसर बारीक करून घेतले मिक्सरमध्ये, तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. त्यानंतर इथे आपण मीठ नव्हते टाकले, तिथे मीठ ॲड करून ॲड करून घेतला. त्यानंतर चाट मसाला पण ॲड केला 1 चम्मच. गरम मसाला होता तो सुद्धा ॲड करून घेतला मी त्याच्यात. त्यानंतर जे आपण 10-15 मिनिटसाठी जे पीठ ठेवले होते साईडला ते परत एकदा असं छान मळून घेतले. छान असे हुंडे करून कचोरी बनवून घेते. तर मी ही कचोरी माझी मीडियम साईजची ठेवली होती, जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही. तर मी अशी मीडियम साईजची कचोरी बनवून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे बनवून घेत आहे इथे. तर इथे मी छान अशी वाटी बनवून घेत आहे पहिले, नंतर त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बनवत आहे कचोरी. तेल गरम पण झालेलं आहे. तर सगळ्यात पहिली मी मिरच्या तळून घेते. तुम्ही बघू शकता किती छान मस्त मिरच्या झालेल्या आहे. आणि त्यानंतर मग मी कचोरी पण तळून घेत आहे. तर कचोरी ही आपण फास्ट फ्लेमवर अशी होऊ द्यायची, जेणेकरून त्याला क्रिस्पीनेस येईल असा. इथे कचोरी झाल्यानंतर सगळ्यात पहिली मी आयंशला दिली. तर म्हटले सांग कशी झाली म्हणून, तर तो मस्त माशा काढून बघत होता. तर ही आमची माशाच आहे छोटीशी. त्यानंतर मग मी शौर्यला सुद्धा दिले. तर शौर्य पण म्हणत होता छान झाली आणि आयंश सुद्धा म्हणत होता. तर इथे शौर्य मला चारू घालत आहे. त्यानंतर मी सुद्धा टेस्ट करून बघितली कचोरी कशी झाली म्हणून. तर सिरियसली गाईज खूप यम्मी झाली होती, खूप टेस्टी झाली होती. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा घरी. याची रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.